हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सकाळची वेळ आहे. रुद्रला आई खाली घेऊन गेलेला होते फिरायला आणि खाली जाण्याच्या आधी रुद्रने जो खेळण्यांचा पसारा केला होता तो जागच्या जागी ठेवते. त्यानंतर आज रुद्रच्या वडिलांना थोडंसं उशिरा जायचं होतं शाळेमध्ये. मग आधी चहा घेणार फक्त ते, तर चहा ठेवला आमच्यासाठी आणि मग म्हटलं किचन ओट्यावरचं जे भांड्यांचा पसारा आहे तर तो आवरून ठेवता येईल, म्हणजे साईड बाय साईड दोन्ही कामं करता येतील. तर सकाळी पहिले चहा मस्ट आहे आमच्यासाठी, त्यामुळं पहिले चहा वगैरे घेतला आणि म्हणजे बनवायला ठेवला आणि सगळे जे सिंकमध्ये भांडे जे आहेत ते व्यवस्थित विसळून ठेवले आणि किचन ओटा जो आहे तर क्लीन करून घेतला. क्लीन असेल तर बरं वाटतं, पण रात्री कसं होतं की खूप उशीर झालेला असतो सगळं आवरेपर्यंत. जेवणच कसं बसं रुद्र चिडायला लागतो जेवण होईपर्यंतच, तर त्यामुळं मला बाकीचं सगळं करता येत नाही. त्यामुळं मी तसंच ठेवते, काय करणार. आणि रात्री जसे 15 मिनटं मिळाले तरी सगळं क्लीन होऊ शकतं, पण तेवढा वेळ मिळू शकत नाही, म्हणून मग मी सकाळीच करते. आणि मग चहा झालेला, चहा घेतला आणि त्याआधी सगळे जे कपडे आहेत तर ते बाहेरचे कपडे दोरीवरचे सगळे काढले आणि त्यांच्या घड्या घालून घेणार आहे. त्यानंतर बेड क्लीन करते व्यवस्थित, कारण रुद्र फिरायला गेलेला त्याच्या आधीच थोड्या वेळापूर्वीच आम्ही उठलो होतो. तो उठल्याच बाहेर न्यायला सांगतो, त्यामुळं सगळीच कामं बाकी होती. तर बेड वगैरे व्यवस्थित आवरून घेतला आणि आज वेळ आहे आणि रुद्रही घरात नाही आहे, तर मी निवांत चहा घेणार आहे. चहा घेता यांचे सुद्धा बोलत होते. ते शाळेमध्ये थोडंसं आज काहीतरी कामानिमित्त त्यांना लेट जायचं होतं त्यामुळं, आणि कपड्यांच्यासुद्धा घड्या घालायच्या बाकी होत्या. तर दोरीवरचे कपडे सगळे काढून घेतले आणि नंतर त्यांच्या घड्या घालून ठेवले. म्हटलं आता कधी सकाळी फार प्रसन्न वाटतं, उठल्यासुद्धा व्यवस्थित जोमाने काम करावंसं वाटतं. पण कधीचा दिवस जो आहे तर तो मरगळ राहते दिवसभर, आपल्याला काही कामं करण्याची इच्छा नसते. पण आज चहाने चांगली सुरुवात होणार आहे, त्यामुळे दिवस जो आहे तर तो आमचा उत्साहाचा आहे. आणि उत्साहाचा असेल तर मग घरातली सगळी कामं करायला पण मस्त छान वाटत राहतं. हे शाळेत निघून गेले आणि त्यानंतर रुद्रसुद्धा आलेला नव्हता. मग मी पहिले आंघोळ करून घेतली आणि आंघोळ केल्यानंतर केस वगैरे विंचरायला घेतले. रुद्रचा झोका कपाटाच्या समोरच असतो, त्यामुळं दरवाजेसुद्धा पूर्ण उघडता येत नाहीत. तर त्यामुळे मग आज आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा म्हटलं केस वगैरे विंचरूया. तो जर सोबत असेल तर बरीचशी गोष्टी तर करूच देत नाहीत, त्याला पहिले घ्यायचं असतं कडेवरती. सध्या तो खूप म्हणजे असं ते आजारी पडून गेल्यानंतर फक्त मला घे असंच त्याचं चालू असतं. त्यामुळं मग पहिल्यांदा केस वगैरे विंचरले आणि थोडंसं स्वतःला पण वेळ दिला, कारण रोजच्या ह्याच्यामध्ये काय होतं की साधी केस विंचरणं हे सुद्धा काम करायला वेळ मिळू शकत नाही कधी. त्यानंतर कपाटामध्येच मी हे ठेवलेले आहेत आमचे सगळे जे आपले ड्रेसिंग टेबलसारखं जे सगळं साहित्य आहे, पावडर वगैरे, तेल वगैरे, हे सगळं तिथेच आहे. तर ते सुद्धा थोडंसं आवरायचं होतं आज. बघूया नंतर वेळ मिळाल्यावरती करेल ते. त्यानंतर रुद्राचे जे कपडे आहेत, मी आंघोळ करताना रुद्राचे आणि माझे काही कपडे जे आहेत तर ते धुत असते, तर ते पहिले सुकत घालते, वाळत घालते आणि बाकीचे जे मशीनला लावायचे आहेत तर ते कपडे जे आहेत तर ते घेऊन जाते मशीनकडे लावण्यासाठी. कारण मशीन व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे सगळे कपडे मशीनमध्ये लावणं होत नाही, त्यामुळे अर्धेच आम्ही कपडे लावतो. तर त्याच्यानंतर कपडे लावून झाल्यानंतर मी पोहे करून घेतले आणि यांना आज उपवास आहे, शनिवारचा दिवस होता, उपवास आहे म्हणून त्यांना आज साबुदाण्याचे वडे खायचे, त्यासाठी बटाटे बॉईल करायला लावते. मग आम्ही दोघींसाठी पोहे जे आहेत ते बनवलेले तर ते खाऊन घेतो. रुद्र तेव्हा झोपलेला होता आणि कुकरला मी बटाटे बॉईल करायला लावले. त्यानंतर वेळ होता म्हणून मग मी टायपिंग करायला घेणार आहे, तर त्याआधी टेबल जो आहे तो पुसून घेते. बरीचशी धूळ जी आहे ते रोजच्या रोज जमा होत असते, रोज जरी पुसली तरी ती येतेच. त्यामुळे आता व्हॉइस ओव्हर करताना पण रुद्र खेळतोय आजूबाजूला, त्याचा आवाज तुम्हाला बराच आला असेल.
मी बऱ्याच दिवसांपासून टायपिंगची प्रॅक्टिस करत आहे, पण माझ्या बऱ्याच शाब्दिक चुका होतात. तर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करते. कीबोर्डकडे पाहत नाही, पण जे कृतिदेव फॉन्ट आहे त्याच्यामध्ये बरेचसे शॉर्टकट कीज वापरावे लागतात, त्यामुळे ते नंबरकडे तर पाहावंच लागतं. आणि पॅसेज वेळेत कवर होतो, पण शाब्दिक चुका बऱ्याच होत्या. जर त्या चुका काउंट केल्या तर 5-1 मार्क आणखी कमी होतात. त्यामुळं जास्तीत जास्त ॲक्युरसी कशी येईल याच्याकडे प्रयत्न आहे माझा. बघूया किती दिवसात हे जमतं आहे ते. इंग्लिश आणि मराठी दोघांचे ॲट अ टाईम कमीत कमी रोज 1-2 तरी पॅसेज करण्याचा प्रयत्न करते, कारण दिवसभरातून आणि बाळामुळे जास्त काही वेळ मिळू शकत नाही. त्यामुळं टायपिंग जितकी शक्य होईल तितकी करण्याचा प्रयत्न करते. आणि टायपिंगमध्ये जास्तीत जास्त ॲक्युरसी येण्यासाठी आपल्याला म्हणजे जे आपण पॅसेज आपण पाहत आहोत त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला लागतं. आणि जितकं आपण रोज सराव करू तितके लवकरात लवकर आपल्याला काय होऊ शकतं की ते म्हणजे कीबोर्डवरील जे अक्षर आहेत तर ती लक्षात राहतात. तर त्यामुळे हळूहळू शाब्दिक चुका कमी होतात आणि वेळेत पॅसेज कवर होतो. पण फक्त चुका ज्या आहेत त्या कमीत कमी कराव्या लागतील, कारण की ॲक्युरसी पण तिथे खूप महत्त्वाची असते. तर कृतिदेव 055 हा फॉन्ट आहे आणि तो मी वर्डमध्येच करते. त्याच्यासाठी मी कुठलं वेगळं सॉफ्टवेअर यूज नाही करत आणि नंतर मी स्वतःच मॅन्युअली माझ्या चुका ज्या आहेत तर त्या काउंट करते. मी ऑनलाईन जाऊन टेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला, पण त्याच्यामध्ये ना काही काही शब्द पण इनकरेक्ट येतात. म्हणजे जे फक्त फ्री ऑनलाईन टेस्ट असते त्याच्यामध्ये मी चेक केलेलं. इंग्लिशमध्ये एवढा प्रॉब्लेम येत नाही, कारण इंग्लिशच्या स्पेलिंग्स तिथे करेक्ट असतात ऑनलाईन टेस्टमध्ये. पण मराठीचे काही काही शब्द आधीच चुकीचे असतात आणि त्यात टायपिंग करताना मग आणखीन चुका होतात. त्यामुळं मग मी वर्डमध्येच त्याची प्रॅक्टिस करते. त्याचे वेगवेगळे लोक जे आहेत ते सॉफ्टवेअर यूज करतात. त्यानंतर जसं वर्ड आहे तसंच लिब्रा ऑफिस म्हणून यूज करतात, ज्याच्यातून कोर्ट टायपिंगची टेस्ट घेत असतं ते. त्यानंतर आता रिसेंट BMCच्या सुद्धा एक्झाम्स येतील, तर मग कोर्टच्या एक्झाममध्ये मार्क इतके नाही आहेत, पण माहिती नाही अजून त्यांची लिस्ट लागलेली नाही आहे. तर मग सिलेक्शन होईल की नाही टायपिंगसाठी ते माहिती नाही आहे. त्यामुळं मी प्रॅक्टिस चालू ठेवली आहे. त्यानंतर BMCची पण लवकरच टेस्ट येईल ना, त्यामुळे कंटिन्युटीमध्ये प्रॅक्टिस केलेली चांगली राहील. आणि आता सध्या जे लोक MPSC मेन्समधून म्हणजे MPSC क्लर्कच्या मेन्समधून जे टायपिंगसाठी सिलेक्ट झालेले तर त्यांचे तर नियम वेगळेच आहेत आणि लोक त्याच्यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत आहेत. मी ज्या टेलिग्राम चॅनलला जॉईन आहे त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की लोक जवळजवळ 4-4, 5-5 तास टायपिंगची प्रॅक्टिस करतात. त्यामुळे माझी प्रॅक्टिस जी आहे ती त्यांच्यासमोर मला कमी वाटते. पण तरी देखील काही न करण्यापेक्षा कुठेतरी काहीतरी करत राहणं हेच बेस्ट आहे. त्यानंतर दिवसभरातून वेळ मिळत नाही, त्यामुळे मी रात्रीच्या वेळेत अभ्यास करते. त्याच्यामध्ये जितके विषय कवर करता येतील तितके करण्याचा प्रयत्न करते. मी बऱ्याच दिवसांपासून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहे, पण माझं बऱ्याच ठिकाणी थोड्या मार्कांवरून राहिलेलं आहे. पण ठीक आहे, अजून मी होप सोडलेले नाहीत. कमीत कमी 1 वर्षभर तरी अजून ट्राय करून बघूया. या वर्षभरात पण बऱ्याच सरळ सेवाच्या एक्झाम्स येतील. जे शक्य आहे तेवढं तर आपण करू शकतो. मग शेवटी मेहनतीला पर्याय नाही आहे, त्यामुळं मेहनत करत राहणं हेच आपल्या हातात आहे. बघूया काय कसं जमतं आहे ते. थोडा वेळ टायपिंग प्रॅक्टिस करून झाल्यानंतर मग मी माझ्या कामाला पुन्हा लागले, कारण की थोड्या वेळाने रुद्र उठेल, त्यामुळं बाकीचे कामं जे आहेत तर ते पेंडिंग राहतील. त्यामुळं ते काम आधी करून घेते. तर शेंगदाणे संपले होते तर तो डबा जो आहे तो घासून ठेवला. एक करून जे डबे शक्य होतील ते घासून ठेवते, म्हणजे काम तेवढंच कमी होतं. तर आज आम्हाला करायचं आहे साबुदाण्याची वडे. तर त्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे. गरमी प्रचंड आहे, ह्युमिडिटी जास्त वाढलेली आहे, त्यामुळं भरपूर तहान लागतं, सारखं पाणी प्यावंसं वाटतं. तर बटाटे बॉईल झालेले होते आणि ह्या बटाट्यांमधूनच काही थोडंसं बटाटा जो आहे ते सेपरेट करून मी रुद्रसाठी सुद्धा काहीतरी रेसिपी बनवण्याचा विचार करते. तर शेंगदाणे भाजून झाले होते, ते थंड होतील आणि ग्राइंड करायचे. तोपर्यंत म्हटलं कणिक मळून घेऊया चपात्या करण्यासाठी. आणि आम्हाला भाजी काय करायची ते अजून काही डिसाईड केलेलं नव्हतं.
त्यामुळे फक्त कणिक मळून ठेवली. आणि साबुदाण्याच्या वड्यांसाठी जो साबुदाणा भिजत घातला होता तो जास्त झाला होता, त्यामुळे ते आम्हालाही खायला मिळतील. तर मध्येच मी जे आमचं ड्रेसिंग टेबलसारखं आम्ही जे कपाटातील एकच कपा यूज करतो, तर त्यातले काही सामान जे आहे ते लावून ठेवायचं होतं. बरेचसे जे कॉस्मेटिक्स आहेत तर त्याचं एक्सपायर झालेले होते, तरी ते तिथे ठेवलेले होते. तर मग त्यातले जे काही बरेचसे एक्सपायर झालेले जे काही मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे जे आहे तर ते काढून ठेवले. त्यानंतर गुलाबजल होतं तेही एक्सपायर झालं होतं. म्हणजे ते सगळं आणून ठेवतो पण त्याचा यूजच करत नाही, त्यामुळं गोष्टी एक्सपायर झाल्या तरी त्या तशाच राहतात. तर त्यातलं एक एक करून सामान जे आहे तर डिस्कार्ड केलं. आणि त्यानंतर तो जो डब्बा आहे तो तिथे व्यवस्थित ठेवला. जे काही तेलाचे पावडरचे वगैरे डबे आहेत, कंगवा वगैरे हे सगळं. तर कारण आरसा तिथेच बाजूला आहे, त्यामुळं तिथला आम्ही कपाटाचा एक कप्पा जो आहे तर तो यूज करतो हे सगळे सामान ठेवण्यासाठी. ती लावून झाल्यानंतर मग साबुदाण्याची वडी बनवण्याकडे पुन्हा वळूया. सगळं सामान रेडी आहे. साबुदाणा मिक्सरमधून शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण केलं होतं आणि नंतर त्याचे मस्त मळून घेतल्यानंतर बटाटा वगैरे मिक्स करून त्याचे वडे केले आणि ते तळून घेतले छानपैकी. ते चांगले ब्राऊन होईपर्यंत वरतून क्रिस्पी होतात आणि आतूनही ते नरम पडतात. तर थोडेसे मीडियम गॅसवरती, मीडियम फ्लेमवरती ते मस्त तळून घेतले आणि त्याच्यावरती मस्त ताव मारला. छान झाले होते वडे. आणि त्यानंतर उरलेल्या बटाट्यातलं एक बटाटं जे आहे तर ते रुद्रसाठी त्याला पराठे करायचं ठरवले. त्याच्यामध्ये थोडंसं बीट जे आहे तर तो किसून घातला आणि थोडीशी चाट मसाला, तिखट, मीठ वगैरे सगळं करून त्याचे छान जे आहेत तर ते छोटे छोट्या साईजचे पराठे केले. आणि त्यासोबत रुद्रसाठी तो वेगळा भातसुद्धा लावला होता, जो नॉर्मल खिचडी त्याच्यासाठी लावली जाते ती वाली. कारण की तो खाईल की नाही आवडीने माहीत नव्हतं पराठा, पण त्याने तो खाल्ला. पराठ्यांना थोडंसं तूप लावून जे आहे तर ते छान भाजून घेतले. त्यानंतर आमच्यासाठी जे आहे ते चपात्या ज्या आहेत तर करून घेतल्या. पण आज भाजी खाण्याची इच्छा नसल्यामुळे आज आम्ही चपाती आणि दुधासोबतच खाणार आहोत. तर ह्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग पाहत राहा. बाय बाय.